मित्रांनो, 1 एप्रिल 2026 पासून भारतात 5 मोठे नियम बदलणार आहे. यातील एक नियम तुमच्या बँकेतील पैशावर थेट परिणाम करेल आणि जर तुम्हाला हे माहीत नसेल तर तुम्हाला नुकसान होऊ शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी मित्रा या आपल्या यूट्यूब चॅनलवर. आजचा विषय आहे 1 एप्रिल 2026 पासून बदलणारे 5 मोठे नियम. हे नियम इन्कम टॅक्स, ATM, रेल्वे, HRA आणि डॉक्युमेंटबद्दल आहे. तर सुरू करूया नंबर 5 पासून. मित्रांनो, 5वा बदल आहे ATMचे नवीन नियम. आत्तापर्यंत तुम्ही ATMवरून कॅश काढायचे आणि UPI पेमेंट करायचे, दोन्ही वेगळे होते. पण आत्ता नाही. 1 एप्रिलपासून HDFC बँक, पंजाब नॅशनल बँक, बंधन बँक यासारख्या बँका ATMवरून UPI विड्रॉलला पण लिमिटमध्ये काउंट करणार आहे. म्हणजे काय, जर तुमची महिन्यात 5 फ्री ATM ट्रान्झॅक्शनची लिमिट आहे तर आता UPI ATM विड्रॉल पण त्यातच मोजली जाईल. जास्त केल्यास चार्ज लागेल. आता काय करायचं, तर महिन्याच्या सुरुवातीला जास्त कॅश काढून ठेवा किंवा UPI ॲप वापरून डायरेक्ट पेमेंट करा. ATM वरून UPI वरून विड्रॉल टाळा. तर यात 4था बदल आहे रेल्वे तिकीट कॅन्सल करण्यासाठी महत्त्वाचा. आधी नियम होता की ट्रेन सुटण्याच्या 4 तास अगोदर तिकीट कॅन्सल केल्यास रिफंड मिळायचा. पण आता हा नियम बदलला आहे. आता 8 तास आधी कॅन्सल करावे लागणार नाही, तर एकही रुपया परत मिळणार नाही. मित्रांनो, हे खूप महत्त्वाचं आहे. पुढच्या वेळी तिकीट कॅन्सल करायचं असेल तर आठवण ठेवा, कमीत कमी 8 तास आधी. मित्रांनो थांबा, पुढचे 3 नियम सर्वात महत्त्वाचे आहे आणि हे तुम्हाला कदाचित माहीत नसतील. नक्की पुढे पहा आणि जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर हा व्हिडिओ आत्ताच लाईक करा, मराठी मित्राला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे इम्पॉर्टंट अपडेट तुम्हाला मिळत राहतील. तर 3रा बदल नोकरी करण्यासाठी आहे. अनेक जण घरच्या आईबाबांना भाडे देऊन हाऊस रेंट अलाउन्सचा टॅक्स बेनिफिट घेतात, पण हे पूर्णपणे लीगल आहे. पण आता नवीन नियमानुसार तुम्हाला ITR मध्ये स्वतंत्रपणे डिस्क्लोज करावे लागेल, की म्हणजे कागदपत्री सगळं क्लिअर असले पाहिजे. काय करायचं, तर आईबाबाशी रेंट ॲग्रीमेंट करा, त्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करा आणि पॅन कार्डची माहिती तयार ठेवा. आता या 2रा बदल पगारदार लोकांसाठी आहे. आतापर्यंत तुमची कंपनी तुम्हाला फॉर्म 16 द्यायची, ज्याने तुम्ही ITR फाईल करायचे. पण 1 एप्रिल पासून फॉर्म 16 बंद होणार आणि त्या जागी येणार फॉर्म 130. घाबरू नका, माहिती तीच असेल, फक्त नाव आणि फॉर्मॅट बदललेले असेल. पण तुमच्या कंपनीच्या HRला आधीच विचारा की ते नवीन फॉर्म 130 देणार आहे की नाही, जेणेकरून ITR फायलिंगमध्ये अडचण येणार नाही. आणि आता सर्वात मोठा बदल नंबर 1. मित्रांनो, 65 वर्ष जुना इन्कम टॅक्स ॲक्ट 1961 आता बदलणार. 1 एप्रिल 2026 पासून नवीन इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 लागू होणार आहे. नक्की काय बदलतंय? पहिला, असाइनमेंट इयर ही संज्ञा आता बंद होणार आहे, नवीन सिस्टीम येणार आहे. दुसरं, सेक्शन 87A नुसार आता 12 लाखापर्यंतचे उत्पन्न टॅक्स फ्री आहे. म्हणजे ज्यांना 12 लाखापर्यंत पगार आहे त्यांना एकही रुपया टॅक्स द्यावा लागणार नाही. आणि तिसरं, क्रिप्टो आणि डिजिटल ॲसेटवर आता कडक नजर राहील, सगळं डिक्लेअर करावं लागेल. मित्रांनो, हा सर्वात मोठा बदल आहे आणि याचा फायदा घ्यायचा असेल तर तुमच्या CA किंवा टॅक्स कन्सल्टंटशी एकदा नक्की भेटा. मित्रांनो, थोडक्यात सांगायचं तर ATMमध्ये UPI विड्रॉल आता लिमिटमध्ये काउंट होईल. रेल्वे तिकीट 8 तास आधी कॅन्सल करा. HRA साठी आता डिस्क्लोजर मॅन्डेटरी आहे. फॉर्म 16 ऐवजी फॉर्म 130 येणार. नवीन इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 12 लाखापर्यंत झिरो टॅक्स. हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त वाटला का? जर हो असेल तर तुमच्या कुटुंबान मित्रासोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही हे नियम वेळेत कळतील. सबस्क्राईब करा मराठी मित्राला आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे असे महत्त्वाचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळतील. धन्यवाद.